महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पाटणेश्वर आदिवासी वाडीतील 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून निर्गुण हत्या, आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात। पेण तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासी वाडी येथील 5 वर्षीय रिया सागर वाघमारे हिचे अपहरण करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रिया ही मंगळवारी रात्री आपल्या आईवडिलांसोबत घरी झोपली होती। पहाटे सुमारे 3च्या सुमारास वडिलांना जाग आल्यानंतर रिया शेजारी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यानंतर कुटुंबियांनी परिसरात तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेही आढळून आली नाही। तातडीने पेण पोलिसांना घटनेची माहिती दिली असता पेण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली। डॉग स्क्वॉडच्या मदतीने सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास रियाचा मृतदेह 100 मीटर शेत परिसरात आढळून आला। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल तसेच पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत संशयितांचा शोध सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांनी किरण भिकू वाघमारे वय वर्ष 24 याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांना दिली। त्याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान मृत रिया हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून या घटनेमुळे संपूर्ण पेण तालुक्यात शोककळा पसरली आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम पेण। 8:30 वाजता पोलीस स्टेशन पेणला माहिती प्राप्त झाली की एक रिया सागर वाघमोडे वय 5 वर्ष मुलगी जे की पाटणेश्वर आदिवासी वाडीमध्ये राहतीये, ते काल रात्री पासून बेपत्ता आहे। त्याचा पत्ता मिळालेला नाहीये। त्या अनुषंगाने आपली पोलीसची सर्च टीम आणि सोबतच डॉग स्क्वॉड तिथे गेला त्यांचा शोध घेण्यासाठी। सगळे जे आदिवासी वाड्यातील लोक आहेत त्यांनी शोध घेतला आणि तिथून अंदाजन 100 मीटरच्या डिस्टन्सवरती आपल्याला तिची बॉडी नग्न अवस्थेत मिळाली। त्याच्या पोस्टमॉर्टमसाठी बॉडी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेली आहे। डॉक्टरांच्या काय कन्क्लुजन आहे ते आपल्याला समजेल। प्रिलिमिनरी माहितीच्या अनुषंगाने आपल्याला याच्यात जे संशयित आहे किरण भिकू वाघमारे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि आपल्याकडे आत्ताची स्टेजवरती पण सफिशियंट एव्हिडन्स आहे की हे जे कृत्य आहे खून प्लस जे काही डॉक्टरांचा असेसमेंट असेल ते त्यांनीच केलेलं आहे।